नमस्कार, मी शुभम शिंदे। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचे सविस्तर अपडेट आपल्याला बघायचे। सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी, अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये भीषण आग लागली। तर या दुर्घटनेमध्ये 3 बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे। तर अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये ही आग लागली। नवजात शिशु विभागामध्ये व्हेंटिलेटरचा स्फोट झाला। स्फोटानंतर ही भीषण आग लागली। तर 3 बालकांचा मृत्यू झालाय, तर 6 बालकांना वाचवण्यामध्ये मोठं यश आलेलं आहे। नवजात शिशु विभागामध्ये व्हेंटिलेटरचा स्फोट झाल्यानंतर ही आग लागली आणि या दुर्घटनेमध्ये 3 बालकांचा मृत्यू झालेला आहे। सकाळी 3:15 वाजताचे आसपास आपला जो स्त्री सामान्य रुग्णालय आहे अमरावतीच्या, त्याच्यामध्ये जे NICU आहे त्याच्यामध्ये 3 कंपार्टमेंट आहे। त्यापैकी जो एक कंपार्टमेंट होता त्याच्यामध्ये आग लागली। 9 जे मुले होते जे इलाज घेत होते त्यापैकी 3 मुलांची मृत्यू दुर्दैवाने झालेली आहे आणि बाकीचे उरलेले 6 जे मुले आहेत त्यांना इतर शिफ्ट करण्यात आलेला आहे। प्राइमा फेसी जो आग है ते जो व्हेंटिलेटर में आग लागलेली आहे, आता यांच्या पुढे आपण शोध करत आहे। व्हेंटिलेटर का फुटतं, म्हणजे तिथे फॉल्टी व्हेंटिलेटर्स दिलेले आहेत। 56% कमिशनवालं सरकार हे आहे आणि हे 56% कमिशनवालं सरकार त्याच्यावर दोषीच आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही। इन्फ्रामॅन म्हणून घेत असताना गरिबांकडे पण लक्ष दिलं गेलं पाहिजे। डफरीनमध्ये कोणी श्रीमंताचं लेकरू येत नाही, इथं गरीब गरीबाचंच लेकरू या ठिकाणी होतं। जी पोरं मृत्युमुखी पडली त्यांना मोठ्या प्रमाणात कम्पेन्सेशन 3 आणि 4 लाख देऊन हे चालणार नाही बाबा। 56% कमिशनचं सरकार आहे असा माझा थेट आरोप आहे आणि आरोपच नाही, हे सिद्ध झालेलं आहे। यांना काही घेणं देणं नाही आहे गरीबाचं, हे गरिबांकडे लक्ष देत नाही। तर थेट जाऊयात अमरावतीमध्ये सुरेंद्र आकोडे आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत। सुरेंद्र, सध्याच्या दुर्घटनेच्या संदर्भातले अपडेट काय? कारण व्हेंटिलेटरचा स्फोट झाल्याचा दावा देखील करण्यात आलेला आहे आणि जे जखमी बालक आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, त्यांच्या प्रकृतीच्या संदर्भातले अपडेट नेमके काय आहे? शुभम मुंगत जिल्हा महिला रुग्णालय अत्यंत ऐतिहासिक हे रुग्णालय, डफरीन नावाने प्रसिद्ध हे रुग्णालय आहे। या रुग्णालयामध्ये संपूर्ण ग्रामीण आणि शहरी भागातून मोठ्या प्रमाणात महिला ज्या त्या येत असतात आणि त्यांच्या प्रसूती या ठिकाणी केल्या जाते। आज सकाळी 3:30 वाजताची घटना आहे। NICU जे आहे शिशु अतिदक्षता कक्ष, या कक्षामध्ये व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला आणि त्यामध्ये 3 बालकांना मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ते पुढे येते। एकंदरीत शॉर्ट सर्किट झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ते पुढे येत आहे। 6 बालकांवर उपचार सुरू आहे, त्यांना या रुग्णालयात हलवून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलाय। त्या ठिकाणी त्यांचे उपचार सुरू आहे। एकंदरीत त्यापैकी देखील एका बालकाची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे। या ठिकाणी जर बघितलं तर आता काँग्रेसच्या ज्या नेत्या यशोमती ठाकूर त्या ठिकाणी पोहोचल्या, पोलीस आयुक्त पोहोचले आहेत, संपूर्ण सरकारी रुग्णालयाची टीम या ठिकाणी पोहोचले। चौकशी या ठिकाणी सुरू आहे। नेमकं व्हेंटिलेटर मध्ये आग कशामुळे लागली, स्फोट कशामुळे झाला याची माहिती ते देतात। एकंदरीत बघितलं हे रुग्णालय जे रुग्णालयामध्ये पहिलीच घटना नाहीये, यापूर्वी सुद्धा या रुग्णालयामध्ये अशा प्रकारची घटना घडलेली आहे। शुभम, आता जर बघितलं तर नेमकं व्हेंटिलेटरच्या आगीचं कारण या ठिकाणी पोलीस आयुक्त आणि तशी चौकशी समिती नेमल्यानंतर या ठिकाणी घटना वारंवार अशा प्रकारच्या घटना का होतात, जिल्हा प्रशासन सतर्क का नाही आहे, अशा प्रकारचे जे चर्चेला या ठिकाणी उदाहरण अशा प्रकारे आरोप प्रत्यारोप या ठिकाणी होत आहे। 56% कमिशन फॉर हे सरकार असल्याचा आरोप जो आहे यशोमती ठाकूर यांनी या ठिकाणी केला आहे। पोलिसांची सर्व टीम या ठिकाणी चौकशी समिती नेमल्या जात आहे। वारंवार अशा घटना होऊ नये त्या अनुषंगाने काय पावलं उचलतात हे अत्यंत गरजेचं आहे। या ठिकाणी ज्या महिलांच्या बालकांना मृत्यू झाला त्या सगळ्या कुटुंबामध्ये अत्यंत दुःखात असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय। आरोप प्रत्यारोपाचा रोष या ठिकाणी स्थानिक जिल्हा प्रशासन, हॉस्पिटल प्रशासनावर व्यक्त केला जाते। शुभम, सुरेंद्र, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला ते दर्जेदार नव्हते का, किंवा त्याचा मेंटेनन्स हा वेळेवर केला जात नव्हता का, असे देखील सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत। सुरेंद्र, निश्चितच खरं तर या रुग्णालयामध्ये जे व्हेंटिलेटर पुरवण्यात आले होते ते कंत्राटी पद्धतीत होते किंवा सरकारी निधीतून खरेदी केले होते। हा चौकशीचा अहवाल आल्यानंतर पुढे येईल। जर हे कंत्राटी पद्धतीने देण्यात आले असेल तर त्याची चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे। खरं तर या रुग्णालयामध्ये ही पहिलीच घटना नाही आणि अशा अनेक प्रकारच्या घटना ज्या या ठिकाणी होत असतात। मात्र अशा असताना प्रशासनाकडून काय कारवाई होते ते तितकंच महत्वाचं आहे। व्हेंटिलेटर दर्जेदार होतं की नव्हतं की काय, आणखी देखील या ठिकाणी व्हेंटिलेटर लागलेले आहे, त्या सगळ्या व्हेंटिलेटरची चौकशी होणं, त्या संदर्भात व्हेंटिलेटर अहवाल येणं गरजेचं आहे। त्यानंतर या सगळ्या घटनेमध्ये पुष्टी होईल। शुभम, सुरेंद्र,
रुग्णालय प्रशासनाच्या वतीनं नेमकी काय माहिती देण्यात आलेली आहे? रुग्णालय प्रशासनाच्या वतीनं दुःखाचा सुरुवातीला व्यक्त केलं गेलं, मात्र अशा प्रकारच्या घटना होऊ नये या देखील आम्ही काळजी घेऊ असं सांगण्यात येतं. चौकशी करण्यात येईल. शॉर्ट सर्किटमुळे व्हेंटिलेटर मध्ये स्फोट झाला काही माहिती घेण्यात येत आहे. एकंदरीत जर बघितलं तर ही जी बिल्डिंग आहे फार काही जुनी बिल्डिंग नाहीये. रुग्णालयाचं नाव जरी डफरी नसलं तरी जुनी बिल्डिंग सोडून नवीन बिल्डिंग मध्ये सगळं स्थित करण्यात आलंय. जवळपास 3 वर्षापूर्वीचीच ही बिल्डिंग आहे. जर वायरिंग मध्ये शॉर्ट सर्किट झालं तर वायरिंग असेल तर जुनी असली तर शॉर्ट सर्किट होऊ शकतं. मात्र वायरिंग देखील या ठिकाणी जुनी नाहीये. व्हेंटिलेटर देखील जुने नाहीये, कारण की 3 वर्षापूर्वी ते हॉस्पिटल ज्या तयार झालंय आणि सगळे इस्टिमेट या ठिकाणी 3 वर्षापूर्वी लागले. असं असताना देखील व्हेंटिलेटर मध्ये स्फोट होण्याचं कारण काय, आग लागण्याचे कारण काय आहे, ही माहिती पुढे आल्यानंतर या ठिकाणी पुष्टी होईल. कंत्राटी पद्धतीवर हे देण्यात आले होते किंवा सरकारी निधीतून खरेदी करण्यात आली होती का, ही माहिती आता जिल्हा माहिती शल्यचिकित्सक जे आहेत त्यांच्याकडून पुढे आल्यानंतर पुढील कारवाईला त्या अनुषंगाने या ठिकाणी पावले उचलल्या जातील. शुभम. सुरेंद्र, ज्यावेळेस ही दुर्घटना घडली, व्हेंटिलेटरमध्ये ज्यावेळेस स्फोट झाला त्यावेळेस या विभागामध्ये किती बालक हे उपचार घेत होते आणि काही रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित त्यावेळेस होते का? 3:30 वाजताची ही घटना आहे. शुभम, या ठिकाणी जर बघितलं तर 39 बालकांवर उपचार जो आहे तो सुरू होता आणि जे बालक अत्यंत कमजोर आहेत, वीक आहेत, त्यांच्यासाठी हे NICU आहे. त्यांना सगळ्या बालकांना या ठिकाणी ऍडमिट करण्यात येतं, त्यांचे उपचार या ठिकाणी देण्यात असतो. सकाळी 3:30 वाजताची घटना होती. मात्र त्या ठिकाणी या ज्या नर्सेस आहेत त्या ठिकाणी कार्यरत असल्या कारणाने एक मोठी घटना जी आहे ती या ठिकाणी घडली. त्यांना अत्यंत सतर्कतेने या सगळ्या बालकांना बाहेर काढलं आणि तात्काळ प्रशासनाला माहिती देत या सगळ्या बालकांना जिल्हा जे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी बनलं त्या ठिकाणी हलवण्यात आलंय. खरं तर नर्सच्या सतर्कतेमुळे हा मोठा अनर्थ या ठिकाणी घडलाय. कर्मचारी या ठिकाणी होते, मात्र कर्मचाऱ्यांवर दोष न देता खरं तर व्हेंटिलेटरचा दर्जा आणि इतर ज्या बाबी आहेत, तांत्रिक बाबी आहेत, त्या तपासणं अत्यंत गरजेचं या ठिकाणी आहेत. शुभम, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरेंद्र, आता प्रतिक्रिया देखील समोर येत असतील. जे बालकं मृत झालेले आहेत त्यांच्या नातेवाईकांच्या, त्यांच्या कुटुंबियांच्या काही प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत का? निश्चितच खरं दुःखाचं या ठिकाणी वातावरण आहे. महिला ज्या आहेत ते या ठिकाणी ज्यांचे बालक दगावल्या त्या महिला या ठिकाणी त्या कुटुंबांमध्ये दुःखाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आता या महिलांकडून खरं तर स्थानिक जे रुग्णालय प्रशासन आहे त्यांच्यावर रोष या ठिकाणी व्यक्त केला जातोय. काहींचे पहिलेच बालक होते, काहींचे दुसरे बालक होते, काहींचा मुलगा मुलगी या ठिकाणी दगावल्या असल्या कारणाने या सगळ्या कुटुंबांमध्ये दुःखाचं वातावरण या ठिकाणी रोष व्यक्त केलं. त्यांच्या गावातून त्यांची जे कुटुंब आहेत, त्यांचे जे नातेवाईक आहेत ते या ठिकाणी जमत आहेत. असं सगळीकडे दुःखाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. रोष या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यक्त केला जातो. प्रशासनावर ताशेरे उडले जात आहेत. शुभम. अगदी सुरेंद्र, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या दुर्घटनेच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत. तुर्तास धन्यवाद.